नमस्कार, मी पंजाब दत्त. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की म्हणजे 12 पासून आपण म्हणलो तर 12 ते 20च्या दरम्यान राज्यात भाग बदलत जोराचा पाऊस पडणार आहे. तर पडणारच आहे, पण काय होणार आहे तुम्हाला सांगतो. हे पाऊस दररोज वाढत जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घेतला. आणि राज्यात सांगू इच्छितो की राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश मध्ये 13 जून पासून ते 20 जूनच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. आणि शेतकऱ्याला म्हणजे ज्यांना लागवड केली, पेरणी केली त्याला जीवदान भेटणार आहे. 18 जूनला आणखीन पाऊस परत वाढत जाणार आहे. आणि विदर्भ, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ मात्र 13 जून पासून तिकडे पाऊस वाढणार, 13-14ला वाढणार आहे. मात्र 16च्या नंतर म्हणजे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात ते शेतकऱ्यांनी हा अंदाज घ्यायचा. 16 जून पासून ते 20 जूनच्या दरम्यान दररोज विदर्भात भाग बदलत मोठा पाऊस पडणार आहे, हा अंदाज घ्यायचा. पण 16 ते जूनचा पाऊस हा महाराष्ट्रात मध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश सगळ्या विभागामध्ये परत जाणार आहे. म्हणजे सांगायचं झालं ते 20 जून पर्यंत सगळीकडे थोडा पाऊस पडत जाणार आहे, पण जोराचा पडणार आहे, हा अंदाज लक्षात. काय झालं, बरेच शेतकऱ्याचे फोन आले की आज पाऊस नाही आला. तर तुम्हाला सांगतो, मी पहिल्यापासूनच अंदाजामध्ये काय केलं सांगितलं होतं की 7, 8, 9, 10च्या जूनमध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे. तर तसंच पाऊस पडायला आहे. आणि आज देखील 10 जून आहे, आज देखील तसाच पाऊस पडला. 11ला थोडा वाढत जाणार आहे, 12ला आणखीन वाढणार आहे, 13ला परत वाढणार आहे, त्याच्यानंतर 14 ते 20 आणखीन खूप वाढणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. सांगताना तुम्ही सांगितलं होतं की भाग बदलत पाऊस पडणार आहे, पण शेतकऱ्यासाठी फायदेशीर असणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्यांच्या जमिनीमध्ये ओल असेल तर त्यांनी काय करा, तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. कारण की काय झालं की यावर्षी इतका पाऊस पडला की जमिनीमध्ये आज आम्ही स्वतः प्रॅक्टिस केली. पेरताना अशा चिळकांडे मारू लागली जमीन. म्हणजे यावर्षी जरा म्हणजे काय झालं की तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घ्या, पेरणी करायची का नाही करायची. पण जमिनीमध्ये ओला असली तर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक निश्चित दिला.